आता त्या महिलावर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये, झाला नाही का? झाला ना. त्याविषयी मी पुण्यात आले, तुम्ही बीडचा प्रश्न विचारताय, पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही, त्यामुळे अत्याचार झाला नाही. असे अनेक घटना. नांदेडमध्ये तर चालत्या बाईकवर मागून मारलं, चाकूचा हल्ला करून, त्याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवलेत मीडियाने. हे प्रकार सगळीकडे चाललेले आहेत आणि संतोष देशमुखच्या हत्येविषयी तीव्र निषेध आणि त्याची वेगळी चौकशी करावी, हे मी किती वेळा बोलू. आमच्या पंकजाताईंना पर्यावरण विभागाची जबाबदारी राज्य सरकारने दिली. संपूर्ण देशामध्ये सुद्धा त्यांना पर्यावरणाचं बघावं लागतं, पूर्ण जगामध्ये पर्यावरणाचं त्यांना पाहावं लागतं. त्याच्यामुळं तुम्ही बीड जिल्ह्याचे प्रश्न त्यांना विचारित जाऊ नका, कारण त्या बीड जिल्ह्याबद्दल त्यांना काहीही स्वैरसूतक राहिलेलं नाही. इथून पुढं त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर डोनाल्ड ट्रम्प, बायडन, त्याच्यानंतर पुतीन, गाझापट्टी, डेन्मार्क, जर्मनी आणि अजून इतर तत्सम देशाबद्दल तिथलं हवामान वातावरण कसं आहे याच्यावरतीच प्रश्न विचारित जा. इतकी दुर्दैवी घटना घडलेली आहे. आणि पंकजाताईंना माझी विनंती आहे, किमान आता 3 महिने होत आले, आता तरी त्यांच्या कुटुंबाला भेटून या. कोण आहे धनंजय देशमुख, कोण आहे संतोष देशमुख? भारतीय जनता पार्टीचा तुमचा स्वतःचा बूथ प्रमुख आहे. कालच्या लोकसभेच्या निवडणुकीतला बूथ प्रमुख आहे. धनंजय एका बूथवर थांबलाय आणि संतोष देशमुख एका बूथवर थांबलाय. किमान आपल्या स्वतःच्या बूथ प्रमुखाच्या बाबतीत तरी इतकं असंवेदनशील वक्तव्य त्यांच्याकडून होईल असं मला वाटलं नव्हतं. त्या पुण्यामध्ये म्हणतात की बीड जिल्ह्याचे काय प्रश्न विचारतात, पुण्याचे प्रश्न विचारा. मग त्याच्यापेक्षा मी म्हणतो त्यांना बीड जिल्ह्याचंच नाही, राज्याचे आणि देशाचे सुद्धा विचारू नका. इंटरनॅशनल त्यांची कॅटेगरी झालेली आहे. तर सावरगावच्या भक्तिगडावर की वाल्मिक अण्णाशिवाय धनंजय मुंडे यांचं पानही हलत नाही, तर संतोष देशमुखच्या खुनाचं पान धनंजय मुंडेंच्या परस्पर कसं हल्लं हा माझा सवाल. काल एक जणाचं फेसबुक लाईव्ह पाहिलं, जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तर मंत्रालयाला घेराव घालू. वारे पठ्ठे. आता मला तर वाटतं तो विषय मागे पडलाय, पण तुम्हाला टार्गेट दिलेला आहे की हेच प्रश्न विचारा. अजिबात तो विषय. आता 1 मिनिट, मी तुमच्या 1 मिनिट थांबा. तुमच्या पुण्यात आहे मी. आता त्या महिलावर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये, झाला. स्टेशनला असताना PI प्रशांत महाजन साहेबांनी आम्हाला गाववाल्याला जरी सांगितलं असतं की तुमचा भाऊ ह्या टावरखाली आहे, हे सगळे आरोपी एका टावरखाली आहेत, तरी आम्ही फक्त आमच्या भावाला वाचून आणलं असतं, भांडण करत बसलो नसतो. याचा खरा खून हा पोलीस यंत्रणेने केलेला आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगतो. आता जो चार्जशीट दाखल झालेला आहे, पुरावे नाही बोलता तुम्हाला लाज वाटल्या पाहिजे. पुरावे नाही म्हणता, हे लोक त्याचे पैसेपर्यंत गेला आहे सगळा. हे खुणं करेपर्यंत त्याला माहिती, खंडणी मागेपर्यंत त्याला माहिती. तेव्हा 302 मध्ये आला पाहिजे, तरच हे खरं सरकार खानदानी तरच खानदानी सरकार, नाही तर खानदानी नाही. आतापर्यंतच्या 80 दिवसाच्या कार्यकाळामध्ये जी काही ॲक्टिव्हिटी सरकारकडून झालेली आहे, आता असं वाटतं का की ते या 302 जगण्यामध्ये केलं जाईल? कारण राजीनामाच मागणी करून सुद्धा गेल्या महिन्यात सरकार करत नाही, त्याला काढून फेकायला पाहिजे. आणि आता 1.5 महिन्यातून 2 महिन्यात काय झालं आम्हाला नाही माहीत. ते अजितदादा पवारांना सांगतो, फडणवीसांना सांगतो, त्याला काढून आमदारकी सहित 302 मध्ये घ्या त्याला. नाही तर उद्रेकाला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. एकदा मी सांगतो, पुन्हा डोचू नका मला. तुम्ही इतक्या नीच पायदाशी समजत असल्यावर क्रूर हत्या करणारी लागणार. साधा सोपं समजू नका. तुम्हाला वाटत असतं एवढं सोपं नाही.